मित्रांनो, आपण सर्वांनी बघितलं असेल आणि आता आपल्या सर्वांसमोर बोलताना चेतन दादा पण बोलले की आपण सर्वांनी बघितलं की फेसबुक वरती, सोशल मीडियावरती गेले महिने 2 महिने काही लोकांनी लय मोठा खटाटोप लावलेला की वंचितची लोक अंगावर येतात, वंचितची लोक ट्रोल करतात, वंचितच्या लोकांना स्त्रियांशी कसं बोलायचं हे कळत नाही. आता मित्रांनो, आपण काय केलं होतं आणि ते एवढे काय चिडले हे पण समजून घेणं तितकंच गरजेचं. लोकसभा चालू असताना आपल्यातलीच काही भांडकुळ तायडे सरांनी खूप चांगल्या शब्दात सांगितले कोण आहेत, काय आहेत आणि कसे वागतात. आपल्यातलीच काही भांडकुळ आपल्याच वस्त्यांमध्ये, आपल्याच विहारांमध्ये फिरायला लागली आणि म्हणायला लागली की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे, आपण काँग्रेसला मतदान केलं पाहिजे. त्याच्यावरती काही विचारवंतांनी वेगवेगळे फोरम काढले. काहींनी निर्भय बनवता काढला, काहींनी भारत जोडो अभियानचा काढला, काहींनी संविधान बचावचा काढला. पण ह्यांचा एकच नारा होता, काँग्रेस बचाव, काँग्रेस टिकाव. आणि ह्या नाऱ्याच्या मागे आपल्या काही भोल्या बाबड्या जनतेने काँग्रेसला मतदान केलं. आता काँग्रेसला मतदान केल्यानंतर ओबीसी मध्ये जसा क्रीमी लेअरचा कायदा आला, वर्गीकरणाचा कायदा आला, तसा SC ST मध्ये कायदा वर्गीकरणाचा कायदा येतोय. आणि आपण जाऊन ह्या विचारवंतांना प्रश्न विचारले. आपल्याच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जाऊन प्रश्न विचारले की तुम्ही आम्हाला म्हटलेला की काँग्रेसला मतदान करा, काँग्रेसचा वर्गीकरणाला पाठिंबा आहे, आंबेडकरी विचारवंत म्हणून तुमची भूमिका काय? राहुल गांधी दिल्लीमध्ये आणि अमेरिकेत बसून म्हणतात की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही आरक्षण नष्ट करू. तुम्ही आम्हाला काँग्रेसला मतदान करायला सांगितलं, आंबेडकरवादी विचारवंत म्हणजे तुमची भूमिका काय? आता सांगा, आपण चूक केलं की बरोबर केलं? जर आपल्याला कोणी मतदान करायला सांगितलं तर आपला लोकशाहीमध्ये अधिकार नाहीये का त्यांना जाऊन उलट प्रश्न विचारायचा? आपण ते एक कहावत ऐकली असेल, आपलं ते बाबे आणि दुसऱ्याचं ते कार्ट. तसं आपल्या बरोबर झालंय. त्यांनी विचारलं तर ते प्रश्न, आपण प्रश्न विचारले तर ते ट्रोलिंग. आणि ह्या षडयंत्राचा तुम्ही नीट पर्दाफाश करा की आपण लोकशाहीमध्ये जाऊ. आपल्याला संविधानाने अधिकार दिलाय की जिकडे कुठे चुकीचं वाटलं, खास करून लोकप्रतिनिधींचं, तिकडे जाऊन ठामपणाने ठोकपणाने त्यांना प्रश्न विचारा. आणि तेच भूमिका वंचित बहुजन आघाडीने केली होती. पण आता वंचित बहुजन आघाडीला अश्लीलच्या वादामध्ये अडकवणार, एकदा स्त्रीवादाच्या वादामध्ये अडकवणार आणि बरंच वाद पेटवलं वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात. पण ह्या लोकांना मला छोटे 3 प्रश्न विचारायचे की SC ST वर्गीकरणाबद्दल तुमची भूमिका काय? राहुल गांधी म्हणतात अमेरिकेत बसून की आम्ही आरक्षण संपवणार, त्याच्याबद्दल तुमची भूमिका काय? आणि राखीव सीटांच्या बाहेर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनांनी जास्तीत जास्त दलित, आदिवासी, बौद्ध प्रतिनिधी द्यायला पाहिजेत, त्याच्याबद्दल तुमची भूमिका काय? आता हे प्रश्न विचारणं चूक आहे का बरोबर आहे? चूक आहे का बरोबर आहे? तुम्ही सांगा. बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये काही लोकांनी पत्र लिहिली, खुली पत्र लिहिली, लोकांनी सह्यांची मोहीम ठाकली. आता मला या स्त्रीवादी मैत्रिणींना छोटे छोटे प्रश्न विचारायचे. सर्वात पहिला प्रश्न आहे माझा की जम्मू आणि काश्मीरची इलेक्शन झाली. जम्मू आणि काश्मीर मध्ये काँग्रेसनी कठुआ म्हणून एक विधानसभा क्षेत्र आहे, माहिती आहे आपल्याला? कठुआ माहिती आहे? तिकडे एक घटना घडली होती. एका चिमुरडीचा बलात्कार झाला होता. आसिफा नाव होतं तिचं. आठवती आपल्याला ही घटना? आठवती ही घटना? भारतामध्ये काळीमा फासणारी ही घटना होती. आता ह्या घटनेच्या जे बलात्कारी होते, जे आरोपी होते, त्या आरोप्यांना सोडवायला एका माणसाने खूप मोठा मोर्चा काढला होता. त्या माणसाचं नाव होतं लाला चौधरी. त्या लाला चौधरीला काँग्रेसनी कठुआची उमेदवारी दिली
आणि मला या स्त्रीवादी मैत्रिणींना विचारायचंय की तुम्ही सरळ सरळ वंचित बहुजन आघाडीच्या विरुद्ध पत्र काढलात. तुमच्यापैकी किती लोकांनी काँग्रेसचा निषेध नोंदवला लाला चौधरीला, एका बलात्काऱ्यांचा सुटका करवणाऱ्या, बलात्काऱ्यांना जेलच्या बाहेर काढणाऱ्या माणसाला तुम्ही तिकीट दिलं, त्याचा निषेध किती लोकांनी नोंदवला? आपल्या सर्वांना इतिहास माहितीये, निर्भयाचा इतिहास माहितीये दिल्लीतल्या. पण मित्रांनो, मुद्दा समजून घ्या, असे कितीतरी अनेक भयान बलात्कार अत्याचार आपल्या महिलांवरती होतात. दलित, आदिवासी, बहुजन महिलांवरती असे कितीतरी भयान अत्याचार होतात. पण आपल्या वंचितांपैकी किती मुली या भारताच्या मुली बनतात? आपल्यापैकी किती मुली इंडियाज डॉटर बनतात? मुंबईचं उदाहरण घ्या. जयभीम नगर म्हणून एक वस्ती आहे, हिरानंदानींनी तोडायचा प्रयत्न केला. तिकडच्या महिला जाऊन आंदोलनामध्ये बसल्या काही सवर्ण महिलांबरोबर. त्या उच्च अब्रूवयला, त्या उच्चवर्गीय महिला, मी आपल्या जयभीम नगर मधल्या महिलांना सांगितलं की तुम्ही वस्तीतल्या आहात, तुमचा प्रश्न वेगळा आहे, तुम्ही आमच्या बरोबर एका तंबूमध्ये बसू नका. किती स्त्रीवादी मैत्रिणींनी याच्यावरती आवाज उठवला. आणि आज स्त्रीवाद, पुरुष ह्याच्या पुढे जाऊन एका अति अल्पसंख्याक अशा समूहातून येणाऱ्या शमीबाताईंना उमेदवारी दिलेली. आता किती स्त्रीवादी मैत्रिणींनी यांच्या प्रचारासाठी पुढे येऊन भूमिका घ्यायचं ठरवलंय हे सांगा. तुमचा स्त्रीवाद हा फक्त इकडच्या दलित पुरुषाला, बहुजन पुरुषाला, आदिवासी पुरुषाला आणि वंचित समूहातल्या प्रत्येक माणसाला दोषी ठरवणारा असेल तर हा खोटा स्त्रीवाद आहे, हा लक्षात ठेवा मित्रांनो. कारण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, सावित्रीमाईंनी, ज्योतिबा फुलेंनी सांगितलंय आणि आम्ही लहानपणापासून हे शिकत आलोय की आम्ही जात आणि स्त्रीवाद हा एकत्र मांडत राहतो. कास्ट आणि जेंडर आमच्यासाठी एक मुद्दा आहे, वेगवेगळे मुद्दे नाहीयेत. तर तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी या मुद्द्यात अडकवा, आम्ही अटकणारे नाही आहोत. आणि त्याच्याहून महत्वाचं मित्रांनो, आपण मुद्द्यावरती हात घातला तर बोलूनच टाकूया. मी इकडे आल्यावर बऱ्याच मित्रांना, तरुणांना काही प्रश्न विचारले होते मतदारसंघामध्ये की मतदारसंघाचा प्रश्न काय आहेत, अडचणी काय आहेत, तुम्हाला काम करताना प्रॉब्लेम काय येतात, या मतदारसंघाची जनगणना काय, कुठला समाज किती प्रमाणात आहे. आता मी तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर कोणीही द्या. मला कोणीही सांगू शकेल की आता निवडणूक जिंकायचं एक सोपं षडयंत्र असतं की जो सगळ्यात मोठा समाज असतो त्यांना तिकीट द्या, त्या समाजाची मतं मिळतात, तुम्हाला जास्त मतं मिळतात, तुम्ही मतपेटीत पुढे निघून जाता आणि तुम्ही सीट जिंकता, बरोबर. आता मला एक सोपा प्रश्न द्या, आपल्या रावेरमध्ये किती तृतीयपंथी आहेत आणि किती तृतीयपंथ्यांचं मतदार हे नोंदणी झाले, ह्याचं मला आकडेवारी कोणी सांगू शकेल? 2 अंकी आणि 3 अंकी आकडे निघतील. पण अशा तृतीयपंथी समाजातून येणार एका शमीबाताई पाटीलला आज बाळासाहेबांनी ताकद दिली आणि ताकदापेक्षा महत्वाचं तिकीट पण दिलं. आणि ते का दिलं? ते दिलं तुमच्या सगळ्यांना. कारण त्यांना वॅरंटी होती, त्यांना भरोसा होता की शमीबाताई लढणारे, आणि शमीबाताई लढायला लागली की तुम्ही सगळे तिच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणार आहात. एका फोन कॉलवर, एका हाकेवरती जेवणाची, अन्नाची, पेट्रोलची, बाटलीची, पुडीची, पाकिटची कष्टीही पर्वा न करता अख्खा मतदारसंघ मोटरसायकल वरती पिंजून काढला, स्टेज बांधलं, LED लागली आहे समोर. आणि ही ताकद आपल्या वंचित बहुजन आघाडीची मित्रांनो. आता बोलता बोलता आपली ताई बोलली की 10 लाखाची गाडी घेतली. आता किती लोकांकडे गाड्या, फक्त हात वर करून दाखवा, मोटरसायकल ही पण चालते. बऱ्याच लोकांकडे आहे. आणि आता मला सांगा, शमीबाताईंना प्रचारासाठी फिरवायचं असेल तर किती लोक आपली गाडी देतील? त्या दादाला हा फोटो दाखवा आणि हे सांगा की इतके लोक आमच्या सर्वांकडे आहेत. 10 लाखाची काय,
10 रुपयाची जरी गाडी जमीबाईंनी घेतली तरी आमदाराचं हिरवं स्टिकर लावण्याची जबाबदारी आमची आहे. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना हे समजून घेतलं पाहिजे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिली यादी जाहीर झाली तरी कोणाची झाली? वंचित बहुजन आघाडीची. पहिलं नाव कोणाचं? शमीबाताईचं. आणि ही जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे. ही जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे इतिहास घडवायची. या महाराष्ट्रामध्ये, ह्या भारतामध्ये जर पहिल्यांदा कोणती तृतीयपंथी समाजातून बाई निवडून गेली असेल तर ती अंजलीताई पाटील आहे. आणि ती फक्त आणि फक्त शमीबाताईंमुळे. तुम्हाला तो किस्सा नसेल माहिती तर मी सांगतो एकदा परत. 2022च्या पंचायत समितीच्या निवडणुका होत्या. पंचायतीच्या निवडणुका होत्या. अंजलीताई पाटील ह्या महिला सीटवरनं लढल्या. आणि तेव्हा तिकडच्या प्रस्थापितांनी, तिकडच्या भांडवलशाहींनी हा आरोप केला की तृतीयपंथी महिला महिलेच्या सीटवरनं कशी लढते, ही तर महिलांसाठी राखीव आहे. शमीबाताईंनी ती केस घेऊन कोर्टात नेली आणि मुंबईच्या हायकोर्टामधनं हा निकाल आणला की एक तृतीयपंथी बाई ही महिलेच्या कोर्टामधनं लढू शकते. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये पहिली तृतीयपंथी लोकप्रतिनिधी आपल्याला मिळाली असेल तर ती फक्त आणि फक्त शमीबाताई पाटील. आणि मित्रांनो, ही जबाबदारी आपल्यावरती आहे. ही जबाबदारी आपल्यावरती आहे इतिहास घडवायची. ज्या लोकांची 2 अंकी आणि 3 अंकी पण मतदान आहे त्यांना 60-70 हजाराच्या घरामध्ये मतदार आणण्याची जबाबदारी ही तुमच्या सर्वांची आणि अजून कोणाची. आणि आता मला सांगा, आपण ही जबाबदारी पार पाडणार? ताकदीने पार पडणार? फक्त मला एक गोष्ट सांग की येणाऱ्या प्रचारामध्ये आपण कोणत्याही परिस्थितीत थंड नाही पडायचं, हळू नाही व्हायचंय. आणि समोर कोणी येऊ दे त्याला घरी परत पाठवायची ताकद ठेवायची. आपल्या सर्वांनाच माहिती असेल आणि थोडक्यात ह्याच्यावरती सरांनी सुद्धा हात घातला होता की आपल्यामध्ये बरेच गटतट होते. वंचित बहुजन आघाडी 2019 मध्ये स्थापन व्हायच्या आधी आंबेडकरवादी चळवळीचं नुकसान इकडच्या गटतटांनी केलं होतं. वंचित बहुजन आघाडी स्थापन व्हायच्या आधी जी परिस्थिती होती, जो विखुरलेला समाज होता, त्याच्यामुळे काय नुकसान झालं हे आपण सर्वांनी 2019 पर्यंत बघितलं आतापर्यंत. आणि आता ती परिस्थिती इथे उभी नका राहू देऊ म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो, हात जोडून पाया पडून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण पहिल्यांदा निवडणूक लढतोय. रावेरमध्ये इतक्या जोराने कधी आपण निवडणूक लढलो होतं का? शमीबाताई कधी विधानसभेला उभा होत्या का याच्या आधी? तर पक्षाची, रावेरच्या पक्षासाठी आणि शमीबाताईंसाठी पण ही पहिली निवडणूक आहे. आणि आपल्याच घरातल्या पोरीला, आपल्याच घरातल्या बहिणीला आपण सर्वांनी सांभाळून घेतलं पाहिजे. मॅनेजमेंटच्या चुका थोड्या मोठ्या होतील, व्यवस्थापनाच्या चुका पण थोड्या होतील, ते आपण सर्वांनी समजून घेतल्या पाहिजेत, पदरात पाडून घेतल्या पाहिजेत. मला सांगितलं नाही, मला फोन आला नाही, मला विचारत नाही घेतलं. भाऊ, मी आतापासून निवडणुकीच्या शेवटीपर्यंत आपल्याला माफी मागतो जर तुम्हाला कोणाचा ह्याच्या पुढे पण फोन नाही आला तर. पण कृपया करून त्याचा राग शमीबाताईंवरती नका काढू. आणि त्याच्याहून महत्वाचं, कृपया त्याचा इगो इश्यू करून थांबू नका, कारण ही सीट खूप महत्वाची आपल्या सर्वांसाठी. पक्ष, इकडची युवकांची टीम, उमेदवार पहिल्यांदा निवडणुकी समोर जात आहेत. समन्वयाच्या चुका होणार आहेत, मिसमॅनेजमेंट होणार आहेत, व्यवस्थापनाच्या छोट्या छोट्या चुका होणार आहेत. पण आपल्या सर्वांना, इकडच्या प्रस्थापितांना हे दाखवून द्यायचंय की हम सब एक है. आम्ही सर्व लोक ताकदीने इकडे शमीबाताईंच्या मागे उभे आहोत आणि जिद्दीने लढणार आहोत आणि जिद्दीने त्यांना निवडून देणार आहोत. आणि हेच बोलत असताना मला आपल्या सर्वांना हे पण आवाहन करायचं की आपल्या इकडे वेगवेगळे विखुरलेले समाज आहेत. मोठ्या प्रमाणावरती दलित बांधव आहेत, वंचित समूहातले घटक आहेत,
आणि त्याच पद्धतीने इकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणे आदिवासी बांधव सुद्धा आहेत आणि आदिवासी बांधवांचे प्रश्न हे जरासे वेगळे आहेत. त्यांच्या प्रश्नांवरती हात घालायला शमीबाताईंनी प्रत्येक ठिकाणी मोर्चे काढले, आंदोलनं केली. भिल्ल समाज असो, तडवी समाज असो, आपल्या हसीनाताई इकडे बसलेल्याच आहेत, त्यांच्याबरोबर मूठ बांधून संघटनांना जोडून शमीबाताई पुढे चाललेल्या आहेत. आणि त्याच पद्धतीने एक महत्वाची भूमिका जी वंचित बहुजन आघाडी इकडच्या आदिवासी समाजासाठी मांडत आहे ते म्हणजे आदिवासी कोट्यामध्ये जी घुसखोरी होत आहे ती घुसखोरी बंद करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्की आणि नक्की करणार. दुसऱ्या बाजूला मला इकडे उपस्थित बऱ्याच मोठ्या संख्येने तरुण दिसत आहेत. आता मला सांगा, आपल्यापैकी किती लोक शिकतात किंवा किती लोकांचं शिक्षण झालंय? किती लोकांच्या हाताला नोकऱ्या आहेत? किती लोकांच्या हाताला नोकऱ्या आहेत, रोजगार आहे? ही परिस्थिती निर्माण होतीये कारण इकडचे जे प्रस्थापित लोक होती, इकडचे आतापर्यंत जे आमदार खासदार होते, इकडचे दादा आणि तिकडचे दादा, या सगळ्यांनी स्वतःची घरं भरून घेण्याचे आणि स्वतःच्या पोरांच्या खिशा भरून घेण्याचे काम केले. इकडच्या तरुणांना, इकडच्या युवकांना रोजगार नाही, नोकऱ्या नाही. आणि म्हणून मी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शमीबाताई पाटील यांच्या वतीने आपल्याला एक आश्वासन देतो की शमीबाताई पाटील आमदार झाल्यावर रावेर येथे MIDC आणि केळी उद्योगासाठी MIDC सुरू करण्यात येईल आणि त्या MIDC मधून रावेर मतदारसंघातल्या युवकांसाठी 1 लाख पेक्षा जास्त रोजगार आपण उपलब्ध करून देणार. याच मुद्द्याला जोडून घेऊन आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर झटले होते आणि त्यांनी आपल्याला एक महत्वाचा लेबर लॉ दिला होता. कामगारांना हक्क आणि अधिकार दिले होते. पण एक खूप मोठी ही दुर्दैवाची गोष्ट आहे की आज आपल्याच तालुक्यातला, आपल्याच मतदारसंघातला केळी कामगार ह्या कायद्यांपासून वंचित आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीची ही मागणी आहे वंचित बहुजन आघाडीची ही मागणी आहे की ऊसतोड कामगार यांच्या महामंडळाच्या धर्तीवरती केळी कामगारांचं पण एक महामंडळ केलं जाईल. त्याच्यामधल्या सगळ्या मजदूरांना रेग्युलर वर्कर्स म्हणजे ठरलेले कामाचे तास, कामाची विमा, सुरक्षाता, सिक्युरिटी, प्रोटेक्शन, इन्शुरन्स आणि कामगारांना हक्क आणि अधिकार हे मिळवून देण्याचं काम इकडे शमीबाताई या केळी कामगार महामंडळाच्या मार्फत करून देणार आहेत. आपल्या आधी बोलताना 2 सर म्हणाले, शमीबाताईंनी पण या महत्वाच्या मुद्द्यावरती हात घातला होता आणि मी इकडे आलोय तर खास करून या मुद्दा समजून घ्यायला आणि बोलायला, तो म्हणजे ब्रह्मोसचा मुद्दा. आपल्या सर्वांना माहिती आहे त्या घटना काय होता, आपल्या सर्वांना माहिती आहे ते प्रकार कुठपासून सुरू झालं आणि कुठपर्यंत खेचलं गेलं होतं. आपल्याला हे पण माहिती आहे की देवीच्या मिरवणुकीवरती जायचा कोणत्याही पोराचा हेतू नव्हता किंवा कोणत्याही बौद्ध बांधवाचा छोटाही निशाणा नव्हता. पण मुद्दा काय येतो की बौद्ध बांधवांना, दलित बांधवांना उचलून जेलमध्ये टाकण्याची संधी आली की काँग्रेस, BJP, शिवसेना, राष्ट्रवादी बरोबर एकत्र येऊन कामाला लागतात. सरळ सरळ मुद्दा आहे. 4 लोकांचं भांडण होतं, एकमेकांना सॉरी म्हणून घरी गेले असते, काही विषय नसता झाला. तिकडे बोलायला कोणी सांगितलेलं? तिकडे जाऊन बौद्ध पोरांना अटकी करा हे निवेदन द्यायला कोणी सांगितलं होतं? आपल्या सर्वांना माहिती आहे घटनाक्रम काय. आपल्या सर्वांना माहिती आहे की 3-3, 4-4 तास रात्रीच्या वेळेस युवक गावाच्या बाहेर होते, जंगलामध्ये होते, म्हणजे पोलीस त्यांना उचलून घेणार नाही.
रात्री अपरात्री आपल्या महिलांना उचलून पोलिसांनी जेलमध्ये टाकलं. आणि ते कशामुळे? एका खोट्या खटल्यामुळे, एका खोट्या निवेदनामुळे. आपल्या सर्वांना आठवत असेल 2019 मध्ये जेव्हा भीमा कोरेगाववरती भिडे गुरुजींनी दगडफेक केली, तेव्हा आपण त्याच्या विरुद्ध एक बंड पुकारला होता. आपण त्याच्या विरुद्ध एक एल्गार पुकारला होता. आणि तो एल्गार पुकारण्यासाठी बीजेपीने आपल्या घरी तशी कोम्बिंग ऑपरेशन करायला पोलीस पाठवली होती. आठवते आपल्या सर्वांना? आता मला सांगा, बीजेपीने भीमा कोरेगाव नंतर पोलीस पाठवलं आणि काँग्रेसने ब्राह्मण नंतर घरी पोलीस पाठवलं, ह्याच्यामध्ये किती फरक आहे? फरक आहे का? बघा, हा आला तरी तुम्ही जेलमध्ये, तो आला तरी तुम्ही जेलमध्ये. सापनात येऊ देत किंवा नागनात येऊ देत, चावणार तर दोघंही आहेत. आता मुद्दा तुमचा आहे, आता मुद्दा तुमचा आहे की तो काँग्रेसचा माणूस येतो, पुरोगामित्वाचं घोगडं पागरतो, संविधानाची भाषा बोलतो, म्हणून तुम्ही त्या सापाला गमच्या समजून गळ्यात टाकणार आहात की नाही? टाकणार आहात की नाही? नाहीच नाही. मित्रांनो, समजून घ्या, हा साप चावणार तर तुम्हालाच आहे, चावणार तर तुम्हालाच आहे. कारण ह्या दोन्ही पक्षांची भूमिका वेगळी नाही. जेव्हा इकडे वंचितांना डावलण्याचा प्रश्न येतो तेव्हा दोन्ही पक्ष एकत्र येतात. हे पक्ष आपल्यावरती आरोप करत होते बी टीमचा, करत होते की नव्हते? आता काही प्रश्न आपण घेऊ. बी टीम म्हणणारे अजित पवार सकाळी 6 वाजता जाऊन देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेतात की नाही घेत? घेतात. इतके दिवस शिवसेनेमध्ये असणारे, भाजपला महाराष्ट्रात मोठे करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे एका रात्री तिकडे येतात. काँग्रेस त्यांना पुरोगामी म्हणतात की नाही म्हणत? म्हणतात. पण इतके दिवस संविधानाच्या बाजूने लढणारे आंबेडकरवादी रातोरात बी टीम होऊन जातात. हा कुठला न्याय? हे कोणचा इन्साफ? ठीक आहे, आज अजित पवार तिकडे गेले. आता आपण बघितलं असेल की एक माणूस इकडनं तिकडे येतो, दुसरा माणूस इकडनं तिकडे जातो, पण ते एकमेकांची बी टीम नाही होत. काँग्रेस नंतर, लोकसभेनंतर काँग्रेसच्या 12 निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी, 12 आमदारांनी मतदान केलं भाजपला MLC साठी. तर बी टीम कोण? काँग्रेस. मुद्दा समजून घ्या मित्रांनो. आपण लढतोय तर फक्त आणि फक्त आपल्या न्याय, हक्क आणि अधिकारांसाठी. आपल्या लढाई एका पक्षाशी नाहीये, आपली लढाई एका संघटनेशी नाहीये, आपली लढाई एका व्यवस्थेशी आहे ज्यांनी इकडच्या माणसाला माणूस म्हणून जगायला नाकार दिला होता. आणि त्या व्यवस्थेची लोक जर भाजपमध्ये असतील तर आपण भाजपशी लढू, त्या व्यवस्थेची लोक जर शिवसेनेमध्ये असतील तर आपण शिवसेनेशी लढू, आणि त्याच विचारधारेची लोक जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी चालवत असतील तर आपण त्यांच्याशी पण लढायला कमी नाही पडणार. मित्रांनो, एवढं आपण लक्षात ठेवा. कारण ह्या दोघांची वागणूक काय वेगळी नाहीये. आपल्या सर्वांना माहितीये की खैरलांजी मध्ये भोतमांगे कुटुंबाला न्याय मिळू नाही शकला कारण काँग्रेसच्या लोकांनी तिकडच्या आरोपाला बाहेर ठेवलं. तीच घटना काश्मीरमध्ये काँग्रेसनी लाला चौधरींना तिकीट देऊन परत केली, आणि तीच घटना आता परत आपल्या इकडे बामनोदमध्ये होती. ही लोक एका बाजूनी म्हणतात संविधान वाचवायचं, संविधान वाचवणार. संविधान वाचवलं आणि आरक्षण रद्द केलं तर चालणार आहे का तुम्हाला? राहुल गांधी अमेरिकेत बसून म्हणतात मी आरक्षण रद्द करणार. जो ओबीसी मध्ये वर्गीकरणाचा मुद्दा आला होता तो SC ST मध्ये येऊन गेला, त्याला काँग्रेस समर्थन करते. आणि ह्यांची अपेक्षा आहे की इकडच्या आंबेडकरवाद्यांनी काँग्रेसचा पदरा पकडून पुढे राजकारण करा. मित्रांनो, सोपी गोष्ट आहे. आत्ताचे आमदार कोण आहेत? काँग्रेसचा उमेदवार कोण आहे? कोण कोण आहेत ते? कोण आहेत? त्यांचा मुलगा, आमदारांचा मुलगा. आता मला सांगा,
तुमचा जन्म फक्त काँग्रेसचा आमदार, त्याचा मुलगा आमदार बनवायला, त्याचा पुढचा मुलगा आमदार बनवायला झालाय का? आपली आहे की नाही स्वप्न आमदार खासदार बनायची? तुम्हाला आपल्या समाजाचा, आपल्या विचारधारेचा आमदार खासदार बघायचंय की नाही? ते काँग्रेस करू शकणार आहे का? का तुम्हाला आयुष्यभर त्या दादाचा प्रचार करायचा, त्या दादाचा संपल्यावर त्याच्या पोराचा प्रचार करायचा, मग त्याच्या नातवाचा प्रचार करायचा, मग त्याच्या पंट्याचा प्रचार करायचा? याच्यामध्ये आपलं आयुष्य निघून जाईल, याच्यामध्ये चळवळ निघून जाईल, आणि तरी आपल्यातली बांडकुळं बोंबलत बसतील की नाही संविधान वाचवा तर काँग्रेसला मदत करायची. मित्रांनो, संविधान पुढच्या रस्त्याने संपवलं भाजपने किंवा काँग्रेसने मागच्या रस्त्याने संपवलं, संविधान संपणारच आहे. आरक्षणावरती ही लोक हात घालणार आहेत, आणि म्हणून मी ठामपणे म्हणतो की ही विधानसभेची जी लढाई आहे ती लढाई आहे आरक्षणाच्या बाजूने. कारण इकडे वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पक्ष आहे जो ठाम, किंवा दलितांचं आरक्षण असो, कोणत्याही आरक्षणाला हात लागू देणार नाही, ही ठाम भूमिका वंचित बहुजन आघाडी घेऊन आलेली. इथे बरेचसे माझे मुसलमान बांधव पण उपस्थित आहेत. मैं आप लोगों से सिर्फ एक सवाल करना चाहता हूं कि जो घटना बामोद में घटी वो भी आपके मोहल्लों में नहीं हुई क्या? एक तरफा केसेस, मुसलमान बच्चे जेलों के अंदर और इनके बच्चे आमदार, ये हुआ क्या नहीं हुआ आपके साथ? और ये कहां पे लिखा है कि जेल सिर्फ अपने बच्चों के लिए रिजर्व है और आमदार खासदार उनके बच्चों के लिए, कि उनके शहजादे बीसीसीआई के चेयरमैन बनेंगे, उनके शहजादे एमसीआई के चेयरमैन बनेंगे, उनके शहजादे आमदार बनेंगे, खासदार बनेंगे, और हम क्या करेंगे? जेल भरो आंदोलन? ये कब तक चलेगा? जर आपल्याला आपल्या विचारांचा उमेदवार पाहिजे, जर आपल्याला आपले विचार टिकवून ठेवले पाहिजे, तर मित्रांनो आज आपली ही ठाम भूमिका पाहिजे की जे आपल्यासाठी लढतात त्यांना तुम्ही मतदान करा, त्यांना तुम्ही बळ द्या. सोपे सोपे मुद्दे. केळी कामगारांचा मुद्दा शमीबाताईंनी उचलला की नाही उचलला? ताडवी समाजाचा मुद्दा शमीबाताईंनी उचलला की नाही उचलला? रस्त्याचा मुद्दा शमीबाताईंनी उचलला की नाही उचलला? बामोदची जेव्हा घटना घडली तेव्हा काँग्रेसचं कोणी आलेलं तुम्हाला वाचवायला? राष्ट्रवादीचं कोणी आलेलं वाचवायला? तुतारी फुकलेली कोणी तेव्हा? लांबनं पंजा दाखवलेला तेव्हा? मशाल घेऊन आलेलं कोणी रात्री तेव्हा? उभं कोण होतं तुमच्यासाठी? कोण होतं? ओरडून ओरडून कॅमेराला सांगा कोण होतं उभं तुमच्यासाठी. आणि मित्रांनो आता ही आपली जबाबदारी आहे की जे रात्री अपरात्री आपल्यासाठी लढतात, जे आपल्यासाठी धावून येतात, त्यांना आपण मतदानातून बळ द्यायचा, ताकद द्यायची. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की मंत्र्यांची, आमदारांची रावेरमध्ये शमीबाताईंनी कशी उतरवलेली आहे. आता फक्त एकदा विचार करा की चुकून मागून ही ताई जर आमदार झाली तर काय रान पेटवेले आहे जिल्ह्यामध्ये. आणि म्हणून मी जाता जाता परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की ही जी ताकद दाखवली आपण, हा जो उत्साह दाखवलाय, हा जो जोश दाखवलाय, तो कोणत्याही परिस्थितीत शेवटच्या दिवसापर्यंत कमी नका होऊ दे. आपल्याला चुकीचे संदेश द्यायला, अफवा पसरवायला, गुमराह करायला बरेच लोक येतील. तुमच्याकडे शमीबाताईंचा नंबर आहे, तायडे सरांचा नंबर आहे, चेतन दादांचा नंबर आहे, बाळाभाऊंचा नंबर आहे, इकडच्या जी युवकांची टीम आहे ह्यांच्यातले नंबर आहेत. त्यांना कॉल करा आणि कन्फर्म करा की हे खरं आहे की नाही. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी भाजप चालवते तशीच काँग्रेस चालवते, त्याच्यावरती पण विश्वास नका ठेवू. तुम्ही ठामपणाने आपल्या साथीदारांवरती विश्वास ठेवा, आपल्या विचारधारेवरती विश्वास ठेवा आणि आपल्या चळवळीवरती विश्वास ठेवा. एवढंच करत असताना ही ताकद, हा जोश जर तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत टिकून ठेवला तर शमीबाताईंना आमदार बनवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. ही परिस्थिती आपल्या इकडे आहे. आणि जाता जाता मी परत एकदा हेच सांगून जातो
की इतिहास घडवायची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या खांद्यावरती आहे. या देशामध्ये कधीही असं घडलं नव्हतं की एका तृतीयपंथी समाजाच्या व्यक्तीला एका पक्षाने तिकीट दिलं आणि त्यांच्या मागे एवढा मोठा जनसमूह उभा राहिला. इतिहास घडवायची संधी आपल्या बरोबर आहे आणि तुम्ही या संधीचं सोनं करणार की नाही? करणार की नाही? करणार की नाही? मग मी जाता जाता एवढंच म्हणतो, शमीबाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.